ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विषयक या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आपली जर आपण शेती पाहिली तर मोठ्या प्रमाणात हवामानावर आधारित आहे. आणि हवामान पाहिलं तर सतत हवामान बदलत असतं, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा वाईट परिणाम बऱ्याचदा शेतीवर सुद्धा होताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर उत्पादनामध्ये घट सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. आपण पाहायला गेलं तर बाजारभाव जे आहे किंवा बाजारभावांमधले जे चढ-उतार आहेत त्यामुळे म्हणा किंवा उत्पादन खर्च जो वाढलेला आहे त्यामुळे आणि अनेक इतर कारणांमुळे आता शेतकऱ्याला नफा देणारी शाश्वत शेती आहे ती करणं फार गरजेचं आहे. मग यासाठी मिश्र पीक पद्धती ही अतिशय महत्त्वाची आहे. मिश्र पीक पद्धतीमधनं समृद्धी साधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि असंच एक उदाहरण आहे जिल्हा सातारा, तालुका कराड, मुक्काम पोस्ट कालगाव येथील प्रगतशील शेतकरी रमेश चव्हाण. त्यांनी आपल्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये बदल करून इथे मिश्र पीक पद्धती केली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनं घेऊन वेगवेगळी पिकं जी आहेत ती आलटून पालटून पिकं घेतली आणि खूप चांगल्या तऱ्हेनं ते उत्पन्न मिळवतायत. इतर शेतकऱ्यांसाठी हे अतिशय प्रेरणादायी आहे. नक्की त्यांचा प्रवास कसा आहे आणि मिश्र पीक पद्धतीमधनं त्यांनी समृद्धी कशी साधली हेच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, नमस्कार. नमस्कार. आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, तुम्ही गेली बरेच वर्ष शेती करतायत. मात्र अशा पद्धतीनं तुम्ही शेतीमध्ये बदल करण्याचा विचार केव्हा केलात? खरं तर माझी शेती हे वडिलापर्यंतच आहे आणि मी ज्यावेळेला शेती करायला लागलो, त्यावेळेला मी 1996 पासून शेती करायला सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस हे मुख्य पीक आहे आणि ते सतत घेतल्यामुळं जमीन नापीक झाली. बरं. मग ह्याला विचार केला की आपल्याला जमीन जर टिकवायची असेल, तर सुपीकता करायची असेल सुपीकता, तर हं. त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. मग बदल करत असताना गेली 40 वर्ष जेव्हा ऊसामध्ये ऊस होता, त्यामध्ये आम्ही हिरवळीची खतं घ्यायला सुरुवात केली. बरं. आणि त्याच्यानंतर मग हिरवळीचे खत घेऊन आम्ही त्याच्यामध्ये तिचा पोत सुधारला. कारण हं. महत्त्वाचं ज्यावेळेला शेती करतो, त्या मूळ आपल्याला जमिनीचे pH हा काढला पाहिजे. हां. जमीन आपली तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग जमिनीला आपल्या हवं काय ते हं. आपण त्यामध्ये दिलं पाहिजे. आणि मग ते देत असताना मी पहिल्यांदा जमिनीचे ते माती परीक्षण केलं. हं. त्याचा रिपोर्ट घेतला आणि त्याच्या पद्धतीनं आम्ही ते त्या शेतीमध्ये बदल करत गेलो बरं. आणि त्याचा पोत वाढवला. हं. त्यानंतर मग आम्ही सुरुवातीला ते हिरवळीची खतं घेतल्यानंतर म्हणजे त्यामध्ये ताक, धेंचा, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका असं कडधान्य पूर्ण घेतलं. आज शेतकरी जे काही करतात ना, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे की नुसता ताग न घेता त्यामध्ये अनेक मायक्रोटन मिळणारे कडधान्य आहेत, ते पेरले पाहिजेत वाह! आणि ते 40 ते 50 दिवसामध्ये आपण ते गाडले तर अतिशय त्याचा जमिनीचा पोत आपल्या सुधारला जातो. हं. कारण पशुधन कमी झाल्यामुळं शेणखत हा त्याला पर्यायाला आपल्याला हिरवळीची खतं आहेत बरं. आणि त्या पद्धतीनं आपण कंपोस्ट आपण खत करू शकतो, गांडूळ हं. खत आपण करू शकतो आणि आपला जमिनीचा पोत सुधारू शकतो. म्हणजे एकूणच पारंपरिक शेती तुमच्याकडे सुरू होती. मग त्यानंतर तुम्ही हा सगळा अभ्यास केलात आणि मग पूर्णपणे जमिनीचा पोत कसा सुधारला पाहिजे याचा अभ्यास करून मग तुम्ही हा निर्णय घेतलात. हां. आणि त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा सुरुवातीला असं केलं, की आपण आता हे जे बघा ह्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत मिश्र पिकामध्ये. बरं. जे मुख्य पीक आहे त्याचं आंतरपीक म्हणून आपण पहिल्या खरीप पिकामध्ये आपण घेऊ शकतो. हं. आणि त्याच्यानंतर जे आहे पीक पालट म्हणून, की जमिनीला विश्रांती पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळे पिकं घेऊ शकतो. अच्छा. उदाहरणार्थ आपला भुईमूग असेल, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, मका असेल, हरभरा असेल, मग झेंडूची फुलं असतील. मग अशा बागा जर आपण केल्या,
तर हं. वेगवेगळ्या पद्धतीने जमीन ते आपल्याला पोत सुधारला की जमीन आपल्या आहे त्या स्थिर राहते आणि अच्छा. येणारं पीक असतं त्याच्यामध्ये ते भरभरून आपल्याला मिळून जातं. पण मग ते हंगामानुसार सुद्धा पिकांची निवड करणं ही सुद्धा फार गरजेची आहे. मग ती कशी केली हां, तुम्ही? तर आता खरीपमध्ये आपल्याकडे काय चाललं जातं, तर आपल्या खरीपमध्ये भुईमुग हे केला जातो, हां. सोयाबीन केलं जातं. रब्बीमध्ये हरभरा केला जातो, गहू केला जातं, हं. मका घेतली जाते. अ, अशा वेगवेगळे आपल्या जे आहेत, ते वेगवेगळी पिकं आपण त्या मिश्र पिकं आपण घेऊ शकतो हं. आणि आपली जमीन सुधारू शकतो आणि अच्छा. त्याच्यामध्ये आपण जे काही पीक असेल त्याची निवड आपण करावी लागते हं. आणि त्या पद्धतीने पुढे आपण जातो. आणि मग या पिकांची निवड जशी आपण करू त्याप्रमाणेच जमिनीला पूर्व मशागत सुद्धा केली पाहिजे. त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत का? हो, हो. पूर्व मशागत करत असताना तुम्ही नांगरटी आपण नांगरट करतो, हां. कोळपणी करतो. त्याच्यानंतर आपण सरी सोडतो, रोटावेटर मारतो हं. आणि मग सरी आपल्याला समजा ऊस असेल, तर आपल्याला 4.5 फुटाची सरी सोडली पाहिजे. आत्ताच्या आधुनिक शेतीमध्ये 4.5 फुटाची सरी सोडली पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून पण आपल्याला तिथं घेता येईल आणि त्या पद्धतीने काम करावं लागेल. अशा पद्धतीने आपण जर करत गेलो, तर निश्चितपणे आपल्याला शेती चांगली परवडेल. अच्छा. जसं तुम्ही आता म्हणालात, की पिकांची निवड केल्यानंतर पूर्व मशागत करणं गरजेचं आहे. मात्र बियाणं सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. कारण दर्जेदार जर बियाणं असेल तरच आपलं पीक सुद्धा चांगलं येणार. तर त्यासाठी कशा पद्धतीने बियाणं निवडलं पाहिजे आणि बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे? हां, आता बियाणं निवडत असताना प्रत्येक भौगोलिक कारण त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक शेतीमध्ये म्हणजे भौगोलिक कारण असल्यामुळं कुठलं पीक कुठ्या हे जातं हां. पिकलं जातं. तर त्या पद्धतीने आता मी जर उदाहरण घेतलं तर मला भुईमूग जर घ्यायचा असेल, तर मी देशी वाण हा म्हणजे धनलक्ष्मी म्हणून हा निवडलेला आहे, की बरं. तो जो का तो निवडला? तर तो बाजारपेठेमध्ये त्याला चांगला भाव मिळतो. हं. म्हणजे आपल्याला जर जवळची बाजारपेठ आपल्याला हुडकायची असेल, तर आपल्याला त्या भुईमुगापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. ओली शेंग जाते. सर्वसाधारण जर आपण बघितलं तर ₹60 ते ओली शेंग जाते अच्छा. आणि चांगलं उत्पन्न मिळतं आणि त्यामधून आपण चांगलं पैसे त्यापासून मिळू शकतात. हं. सोयाबीनला भाव आहे. त्या पद्धतीनं बियाण्याची निवड करत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीचं, चांगली कंपनीचं आपण हं. बियाणं शोधलं पाहिजे. संकरित बियाणं आपल्याला त्यामध्ये घेतलं पाहिजे. तरच आपल्याला ते पिकाचं चांगल्या पद्धतीने येऊ शकतं हं. आणि ते संशोधन केंद्रातनं घेतलं, तर हां. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते बियाणं शेतकऱ्याला मिळू शकतं. हां. आणि त्या पिकाची पक्वता आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे ते किती दिवसानंतर ते पीक हं. पक्व होतं आणि ते बाजारपेठेत कधी गेलं पाहिजे, याचाही शेतकऱ्याने आपण अभ्यास घेतला पाहिजे आणि ते अभ्यास केला ना, तर नक्की शेतकऱ्याला चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. पण मग बियाणं घेतल्यानंतर जसं बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे. तर ती कशी केली पाहिजे आणि हां, ती वेगवेगळी आहे का? हां. आता त्याच्यामध्ये आपण सुद्धा बीज प्रक्रिया करत असताना आपल्याकडं कीटकनाशक, बुरशीनाशकपासून त्याचं संरक्षण करायचं असेल, बरं. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कीटकनाशक, बुरशीनाशकची आपण त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केली पाहिजे हं. आणि त्याला त्याच्यानंतर रासायनिक आहे आणि जैविक पण आहे. हं. मग जैविक जर करायचं असेल, तर वसंत ऊर्जा VSIS वाल्यांचं वसंत ऊर्जा आहे, त्यांचा ट्रायकोडर्मा आहे, त्यांचं कीटकनाशक आहे, हे जैविक आहे. ते हं. जैविकनं सुद्धा चांगल्या पद्धतीचं त्याला होतं आणि रासायनिकमध्ये गेलो तर आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक हं. PCT 410 म्हणून येतं. ते जर दोन्ही ते एकत्र केलं तर त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करून चांगली उगवण व्हायचं असेल, तर अच्छा. निश्चितपणे आपल्याला ते करावे लागेल. आणि तसं म्हटलंच आहे, की शुद्ध बीजापोटी पोटी फळे हो, रसाळ तसं गोमटी. तर त्याच्यामुळे बियाणं व्यवस्थित असणं आणि त्याच्यावर बीजप्रक्रिया फार महत्त्वाची आहे. महत्वाचं आहे. आणि त्यानंतर रोपं म्हणजे रोपांची लागवड कशा पद्धतीनं केली पाहिजे? त्यामध्ये सुद्धा कसं ठराविक अंतर ठेवलं पाहिजे का? ते हां, तर आता जर आपण मिश्र शेती या विषयावर आपण बोलतोय, तर हां. मला जर आता भुईमुगाचं जर करायचं असेल, बरं. तर अलीकडे आता मजुराची समस्या फार कमी आहे, म्हणजे वाढलेली आहे. हां. मग त्याला एक आपलं स्वयंचलित एक टोकणी यंत्र निघालेलं आहे. अच्छा. हां, त्या टोकणी यंत्रानं आपल्याला 6 इंचावर आपण टोकू शकतो. 6 इंच बाय 30 म्हणजे 10 इंच असं 30 इंच असं जर आपण अंतर म्हणजे 2 रोपांमधील अंतर 6 इंच हां. आणि दोन्ही ओळीमधील अंतर हे 30 इंच अशा पद्धतीचं जर आपण टोकणी यंत्र केलं, तर हवा खेळती राहते. हं. बियाणं कमी लागतं आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यापासून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळतं. अच्छा, म्हणजे हे अंतर सुद्धा महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि मग जसं तुम्ही मिश्र पीक म्हणजे घेता आंतरपिकं सुद्धा, हां. तर त्यासाठी सुद्धा मध्ये जागा सोडून मग ती सुद्धा पिकं जी आहेत त्यांची पण लागवड त्या पद्धतीनेच केली पाहिजे. हां, त्या पद्धतीने करावं लागतं. आता समजा आपण ऊस घेतला, तर ऊस आपण सरीमध्ये लावतो, रोपं लावतो. हां. मग 4.5 फुटाची जर सरी असेल, तर आपण त्यामध्ये 2 फुटाच्या 2 फूट किंवा 1.5 फुटावर आपण रोप लावतो. हं. आणि हे जे लावतो ते आपण सरीवर रंब्यावर लावतो, जे अंतर्गत पीक आहे. हं. मग त्या पद्धतीनं आपण टोकणी केलं ना, तर बीज प्रक्रिया त्याचं उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने येते आणि
पावसाचे दिवस असतात. हम्म. मग ते खरीपमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं जर सुरुवात करतो, कारण त्यावेळेला शेतकऱ्याचा खरा आनंद असेल हा. तर तो आपल्या खरीप पिकापासून म्हणजे जून जुलैपासून तो स्टार्ट होतो. हम्म. मग ते शेतकऱ्याच्या मनामध्ये असा म्हणजे तो खरं शेतीसाठी तो खूप बाहुलेला असतो आणि अच्छा. ते शेतीत रमून जातो. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी झोपडी काळीज माझे, आनंदाने बेहोश होता शब्दगंधे तू मला भावत घ्यावे. वा. म्हणजे तो शेतीशी खूप निगडीत राहतो हम्म. आणि तो जसं आई वडिलांच्यावर प्रेम करतो तसं शेतीवर सुद्धा शेतकरी खूप प्रेम करत असतो. हम्म. मग ते पशुधन असेल ते सगळ्यांच्यावर त्याचं काम करण्याचं काम असतं. असं जसं तुम्ही म्हणालात, की याच्यामध्ये रोपं लागवड केली जाते. पण यामध्ये सुद्धा मिश्र पीक पद्धतीविषयी आपण बोलतोय. तर काही ठराविक मिश्र पिकं आहेत का, की जेणेकरून ही 2 पिकं, 3 पिकं लावली तर शेतकऱ्यांना हंगामानुसार की जास्त त्याचा फायदा होईल म्हणून? मगाशी आपला विषय झाला हां. की खरीपमध्ये जर तुम्ही भुईमूग घेतला, बरं. सोयाबीन घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला रब्बीमध्ये आपण जातो. हां. रब्बीमध्ये सुद्धा आपण गहू घेतो, हरभरा घेतो. हरभऱ्याला सुद्धा आता हमी भाव चांगला आहे. बरं. मग त्यामुळे त्या पद्धतीनं आपण त्या पिकाची निवड केली. उन्हाळ्यात सुद्धा आपण भुईमूग घेऊ शकतो, अच्छा. मूग घेऊ शकतो, सूर्यफूल घेऊ शकतो. हं. आपल्या भाजीपाल्यामध्ये म्हणलं टोमॅटो घेऊ शकतो. याला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे आणि त्या हां. मागणीनुसार शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे. आणि हं, हं. दुसरा त्याचा फायदा असा की जमिनीमध्ये त्याचा पोत सुधारेल आणि तो पुढच्या खरीपला तो दुसरं पीक घ्यायला तयार होईल आणि अच्छा. त्याच्यातून त्याचा उदरनिर्वाह तयार होतो. म्हणजे बाजारपेठेतली जी मागणी आहे ती लक्षात घेऊन पुन्हा आपल्या जमिनीला त्याचा काही दुरुपयोग होणार नाही, तोटा होणार नाही आणि जास्तीत जास्त सुपीकता वाढेल. अशा सगळ्या दृष्टिकोनातनं पिकं घेतली तर जास्त लाभदायक ठरतं. 100% हं. आपल्याला जसं आपण म्हणतो ताटामध्ये वेगवेगळ्या भाज्या पाहिजेत, त्या हां. पद्धतीनं रानात सुद्धा वेगवेगळी पिकं पाहिजेत आणि वेगवेगळी पिकं घेतली तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगला आनंद निर्माण होतो. शेतकऱ्याच्याच नाही तर आपला हा निसर्ग आहे, हां. ह्या पशु पक्षी सगळी यांना खूप त्या आनंदानं बहरतात. मग हं. ज्या वेळेला जोंधळ्याला पीक येतं त्यावेळेला ते हे होतं आणि पशुपक्षी त्याच्यामध्ये नाचून हे करतात. हो. मग ते पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे, घन वाजत गाजते अमृत थेंब अमृताचे. हां. हे जे आहेस ना तर हे जे खूप आनंदानं ते पशुपक्षी नाचतात आणि हं. मग शेतकऱ्याला सुद्धा तो आनंद असतो आणि त्याची तो जत्रा असते आपण म्हणतो ना तसं ते त्या हंगामाचा खूप शेतकऱ्याला आनंद मिळतो. आनंद आणि मिळतो. शेती त्याला कमी मिळू द्या जास्त मिळू द्या, शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी असला पाहिजे. बरं. प्रत्येक वेळेला ते विक्रमी उत्पन्न मिळेल ह्याची त्यानं काही कधी गॅरंटी करायची नाही. फक्त सातत्य ठेवलं ना आणि त्याच्यात आयुष्य जे आहे ना त्याचं खूप छान जातं, नैसर्गिक असतं. निसर्गामध्ये फिरण्याची गंमत वेगळी हो, असते. हो. जसं आपलं पीक एकदम रसदार आणि छान झालंय, हे पक्षी जेव्हा जास्त प्रमाणात येतात तेव्हाच ते कळतं. आमची माती आमची माणसं. एकंदरीतच जेव्हा आपण अशा पद्धतीने पिकांची लागवड करता, त्याला सुद्धा पाणी व्यवस्थापन पण गरजेचं आहे. ते सुद्धा बऱ्याचदा हो. शेतकऱ्यांना कळत नाही आणि त्याचा सुद्धा तोटा सहन करावा हां. लागतो. तर आता पाणी व्यवस्थापन करत असताना काय करावं लागेल? मुळात जर पावसाळा असेल तर त्याची आवश्यकता थोडीशी कमी असते. हां. परंतु आपण सरीनं जर सोडलं तर आता जे आपण मगाशी म्हटलो की हवा, पाणी आणि माती हं. ह्याचं जे एकत्रकरण ज्याला जमलं त्याला शेती चांगल्या पद्धतीने जमले. म्हणजे कसं होतं की सरीन जर पाणी सोडलं तर सरी पूर्णपणे आमचा शेतकरी पूर्ण असा भिजवतो, अच्छा. हे करतो आणि म्हणजे हे करतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, जर आपण रोटेशन धरलं खालच्या ज्या मुळ्या आहेत त्या हं. मुळ्या जर वाढ व्हायची असेल तर सरी ही निम्मी भिजली पाहिजे. बरं. हां, म्हणजे अर्ध्यानं सरी भिजली तर वरनं हवा येते. खाली मुळ्यांना पाणी मिळतं हां. आणि मग ते मुळ्या स्टार्ट होतात आणि पिकं बहरतात. जर तुम्ही ते नाही केलं तसं, हं. सरी जर तुंबून जर तुम्ही जे पाणी पाजलं तर त्यामध्ये एक 4 दिवस ते रोटेशन थांबतं आणि असे जर महिन्याला आपण जर 3 पाणी दिली हं. तर 4 तिरकं 12 म्हणजे 12 दिवस तुमचं पीक जागेवर थांबलं जातं. तर अच्छा. ही सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आता ठिबक सिंचन निघालेलं आहे. हं. ठिबकचा वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी. खूप छान पद्धतीचं मग पाणी जास्त असो, कमी असो, हां. ठिबक हा कंपल्सरी शेतकऱ्यांनी वापरलं. कमी खर्च, जादा उत्पन्न. हं. निश्चितपणे करता येतं आणि पाण्याचं आता नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे. हं. तुम्ही आता ते पीएच म्हैसर पण दाखवतं की हं. तुमच्या रानामध्ये म्हैसर आपण जर ते केलं हो. तर किती आहे ते दाखवून देतं. हां, म्हणजे ते सगळ्या आता फॅसिलिटीज पण आलेल्या आहेत. आधुनिकतेकडे निघालंच पाहिजे. हो, सगळे हो. यांत्रिकीकरण निघालेलं पाहिजे. स्प्रिंकलर आहे तर त्याने स्प्रिंकलर आहे, वेगवेगळे आहे ते हं. त्याच्यामध्ये. त्यामध्ये त्याचा वापर केला तर
निश्चितपणे शेतकरी चांगल्या पद्धतीनं काम करतो. हां, म्हणजे पाणी काही जण ते खूप प्रमाणाच्या बाहेर हां, नेतात जातं. आणि त्याचा त्याच्यामुळे सगळं उपयोग नाही वाहून होत जातं ते. आणि ते वाया जातं. हो, हो. म्हणजे आपल्याला जर आपण जसं म्हणलं, की आपण एक पाणी पिलं, एक ग्लास पिला, अजून पिलं, तर आपलं पोट फुगतं. त्या हां, पद्धतीचं ते चुकीचं आहे. हां. तर या गोष्टी लक्षात ठेवल्या लक्षात पाहिजेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी. ठेवल्या पाहिजेत हं. निश्चितपणे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन. इथे सुद्धा मात्रा सांगितलेल्या असतात कशा पद्धतीने खत दिलं पाहिजे. पण त्यामध्ये सुद्धा कधीतरी चूक होते आणि मग त्याचे सुद्धा दुष्परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतात. तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर. अलीकडं हरित क्रांतीपासून शेंद्रे आपलं ह्याचं रासायनिकचं प्रमाण वाढलेलं आहे. हं, तर शेती करत असताना नुसतं रासायनिकवर न करता शेतकऱ्यानं सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक हं. अशा 3 प्रकारे पद्धतीनं काम जर असं खत व्यवस्थापन केलं, तर निश्चितपणे चांगली शेती राहील आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. आता सेंद्रिय आपण खत का घ्यायचं? तर जीवाणूला खाद्य ते मिळतं हो. आणि जे रासायनिकमध्ये टाकलेलं आहे, ते जीवाणू ते ॲप्टेक करून देतात आणि अच्छा. त्याबद्दल म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर ताट आणून तुम्ही ठेवलेलं असतं. हां. जेवणाचं असतं. पण त्याला अपटेक करून देणारे आपले हात लागतात. तशा पद्धतीनं जीवाणूला सुद्धा ते अपटेक करून द्यायला लागतं त्या खतांना. नाहीतर ते दगडासारखेच असतं ते रासायनिक खत. ते बरं. जाग्यावरच राहतं. हां. त्यामुळे त्या 30% जर त्यांनी जर केलं ते तिन्ही मिळून, तर शेती पण राहील आणि पीक पण चांगल्या पद्धतीचं येईल. बरं. मग जर आपल्याला करायचं असेल समजा उदाहरणार्थ ऊसाचं जर आपल्याला द्यायचं असेल, तर सरळ त्यांनी NPK मध्ये आपण गेलो तर हं. आपल्याला सरळ मात्रा त्यांनी दिली पाहिजे. युरिया, सुफला आणि पोटॅश अशा पद्धतीची पहिली मात्रा त्यांनी दिली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला बाळभर करत असताना नुसता युरिया टाकला पाहिजे हं. आणि पूर्ण ब ब भरणी करत असताना, मोठी भरणी करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी मग 10-26 असेल, 9-24-24 असेल, हं. एवढीच त्यांनी खतं व्यवस्थापन केली पाहिजे. अलीकडं शेतकऱ्याला काय झालंय, की आपण पावसाळ्यामध्ये खतं टाकली पाहिजे. दुसरा टाकतो म्हणून 10 पोत्या टाकूया, आपण हां. टाकूया. त्याच्या स्पर्धा न करता त्याच्यामध्ये फक्त अमोनियम सल्फेट आणि पोटॅश वापर केला, तर तिथून पुढे खताची गरज भासणार नाही. हे मात्र निश्चित. तेच अच्छा. हां. म्हणजे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर मग अमाप वापर केल्यानंतर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम भोगावे दुष्परिणाम लागतात. होतात आणि आपली जमीन खराब होते. हो, हो. तर त्याच्यामुळे नंतर दुसरं पीक घेतल्यावर सुद्धा तो प्रॉब्लेम आहे तो तसाच राहतो. हां, राहतो. आणि मग शेतकऱ्याला विचार पडतो, की हे पीक सुद्धा कसं नाही आलं आणि व्यवस्थित. जादा खत वापरल्यामुळं हं. अलीकडच्या काळामध्ये शासनानं आता युरिया हा बंद केलेला आहे. त्याचे परिणाम संशोधन केलं तर हां. ते लोकांच्या मानवी जीवनावर हे झालेलं आहे. हं. शक्यतो जेवढी आपल्याला रासायनिक खतं वापरायचं कमी करता येईल. हां, हां. मी एक शेतकऱ्यांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगेन, की याच्यामध्ये जर सेंद्रिय शेतीकडे आपण जर वळला, हं. तर निश्चितपणे आपली सेंद्रिय शेती शाश्वत शेती होऊन जाईल. आणि ते कशी करायला पाहिजे? तर तुम्ही आता सवय लागलेली आहे. तर ते सवय संपवायची असेल आपल्याला, तर हं. काय करायला लागेल? आपण 100% आपण सगळं वापरत असेल, तर हं. पहिल्यांदा 75% 25%, 50% 50% आणि नंतर 75 25 आणि नंतर हं. 100 असे 4 ते 5 वर्षानंतर तुमची शेतीला रासायनिक खताची गरज भासणार नाही, हे मात्र नक्की. अच्छा. हां, हं. कारण लगेच सोडून शकत नाही आणि हो, उत्पन्न हो. काढू शकत नाही. हं. कारण उत्पन्न मिळाल्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पैसा नाही मिळणार. हं. त्यामुळे बरोबर. त्या पद्धतीनं जर केलं तर खूप अशा पद्धतीने एकात्मिक तऱ्हेनं हे खत व्यवस्थापन केलं पाहिजे, तर निश्चित. त्याचा फायदा होणार. हो. याबरोबर तणांची सुद्धा वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते आणि मग जे मुख्य पिकं आहेत त्यांचं सगळं खाद्य जे आहे ते तणांकडे वळतं आणि मग तिथे सुद्धा नुकसान होतं. तर मग ते कसं व्यवस्थापन करावं? तर त्याला शेतकऱ्यांनी काय करायचं सुरुवातीला जर आपण जे मिश्र खतं घेतो किंवा आपलं हं. टोकणी यंत्र करतो त्याच्यानंतर ज्या वेळेला लागवड करतो बियाणे टोकणी करतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गोल हे तणनाशक आहे ते जर मारलं तर 21 दिवसापर्यंत त्याला तण येत नाही आणि अच्छा. त्याच्यामध्ये परत 20 दिवसानंतर जर तुम्ही वेगवेगळ्या पिकाला तणनाशक आहे स्पेशल तणनाशक निघालेले आहे हं, हं. मग भुईमुगाला असेल सोयाबीनला असेल ऊसाला असेल मक्कल असेल तर हं. ते वेगळे आहेत. ते 21 दिवसानं मारलं, तर तुमचं 40-50 दिवसापर्यंत तण नियंत्रण होतं बरं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या काय कोळपणी असेल, तुम्ही जर डुब्यानं जर हं, डुबलं, हं. तर ते तणाचं नियंत्रण होऊ शकतं आणि पुढं तण आलंच, म्हणजे पीक निघताना अगदी हां. शेवटच्या वेळेला, तर ते आपल्या जमिनीसाठी चांगलं आहे. म्हणजे अच्छा. हां, आता ते जर तुम्ही म्हणाल, की आता उदाहरण जर माझ्या तर द्यायचं, मी घेतलेला अनुभव. हां. माझ्या भुईमुगामध्ये मी त्याच्यामध्ये भांगलन हा शब्दच नाही, म्हणजे भांगरलेलंच नाही. नाही. आणि ज्यावेळेला ज्यावेळेला मी जी शेती करतो, ते आमच्या महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे पण अधिकारी आम्हाला सहकार्य करतात. जिल्हा परिषद पंचायत हां. समितीचे हो. अधिकारी आम्हाला त्यांच्या मार्फत आम्ही संयुक्त
दोघांच्या माध्यमातून आम्ही शेतीचं, माझं वैयक्तिक हम्म. शेतीचं मी त्यामध्ये व्यवस्थापन करतो. बर मग असं व्यवस्थापन करत असताना जे आपल्या जमिनीमध्ये काय आहे म्हणजे आहे, तर ते तण आपण जर शेतकऱ्यांना बाजूला काढून त्याच्यावर जर तणनाशक मारलं आणि जमीन कुजवलं तर ते आणखीन खत आपल्याला तयार होतं. हा त्यामुळं तण हे जे तण अशी बाब आहे की ते स्वतः ते मुलं आहेत म्हणजे जमिनीची मुलं आहेत, हा ते हा पेरायला लागत नाहीत. ते आपोआप येतात. त्यामुळे जे आहे ते येणारच आहे. हा त्यामुळे हा त्याची काही चिंता करायची गरज नाही. आणि शेती ही पूर्ण स्वच्छ असली पाहिजे हा चुकीचा गैरसमज आहे. हो ती नेहमी भरलेली असली पाहिजे आणि हा मग ते त्याच्यात जमिनीचा पोत पण मग वाढायचा त्याचा अशा पद्धतीने फायदा घेतला फायदा पाहिजे. घेता येतो. त्याचा 100% खतामध्ये करता येते. उपयोग करता उपयोग आला करता पाहिजे. येतो. आमची माती आमची माणसं. यामध्ये सुद्धा जसं आता तुम्ही खत व्यवस्थापन सांगितलं, तण व्यवस्थापन सांगितलं. मात्र आपण सगळी काळजी घेतली तरी सुद्धा बऱ्याचदा काय होतं, काही किडींचा किंवा रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. मग त्यावर सुद्धा नियंत्रण मिळवणं फार गरजेचं आहे. मग ते कसं काय करावं? आता कीड नियंत्रणामध्ये काय होतं, अलीकडं पशुपक्षी कमी झालेले आहेत. हं. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. हो. मग ते बुरशी असेल, कीड असतील, तर ते एकमेकाला खाणारी तयार होत असतात. पण हं. आता तेवढे आता नाही आहे. त्यामुळे त्या कीटकनाशकाचा फार मोठा वापर केला जातो. पण माझ्या मते कीड नियंत्रण करत असताना अनेक प्रकारचे एकात्मिक कीड नियंत्रण आपण करू शकतो. हो. म्हणजे फोर्मनचे सापळे लावू शकतो. पक्षी थांबे आपण हे करू शकतो. बरं. त्याच्यामध्ये आणि फवारणीच्या माध्यमातून आपण त्या वेळेला त्या अवस्थेला आपण करायला जाईल. हं, हं. मग जर जे मी विक्रमी उत्पन्न घेतलं, की हां. ज्यामध्ये भुईमुग या पिकामध्ये आता सगळे जर आपण सांगितलं तर ते काही हे होणार नाही. तर हं. भुईमुगामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये त्याची अवस्था असते म्हणजे टोकणीनंतर 20व्या दिवसानंतर आपण फवारणी केली पाहिजे. मग त्या अवस्थेला काय होतं, फुटवे सुटतात. हं, हं. त्याच्यानंतर 35 ते 40 दिवसामध्ये फुलोरा येतो. अच्छा. त्याच्यामध्ये एक फवारणी केली पाहिजे आणि 65 ते 70 दिवसानंतर आपलं जे पीक आहे हं. ते म्हणजे फळ आहे ते हं. लागायला सुरुवात होते. आणि 80 ते 90 दिवसामध्ये ते फुगवण्याची फवारणी केली हं, पाहिजे. हं. असे हे जे टप्पे शेतकऱ्यांनी जर समजून घेतले अच्छा. तर अतिशय सोपं आहे. हं. त्यामुळे म्हणजे तिथे ह्या गोष्टी लक्षात ह्या ठेवल्या. गोष्टी म्हणजे प्रत्येकाला तो काळ आहे हां, तो आणि तोच सांभाळला पाहिजे. सांभाळला पाहिजे. मग ऊस असेल त्याची म्हणजे पक्वता मी म्हटलं, हां, तर जर आमचा ऊस घेतला आणि 86-032 हां, हा जर वाण घेतला तर त्याची पक्वता काय आहे, तर ते 15 ते 16 महिन्यात पूर्ण होतं. हां. होतं. पण आमच्या शेतकऱ्याचं काय होतं अलीकडे आता ही निघालेलं आहे, कारखाने वगैरे आहेत. हं, आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर आमच्या कराड उत्तरमध्ये सह्याद्री हं. कारखान्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं तो भाग समृद्ध झालेला आहे. अच्छा. मग तो जर लेट गेला, हं. तर मग तुम्हाला तुमचं उत्पन्न घटणार. या सगळ्या गोष्टी झाल्यावर जेव्हा पीक एकदम छान डोलतं, त्यावेळेस सुद्धा कापणीसाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं, जोपर्यंत ते बाजारपेठेत जात नाही. तर मग ही सुद्धा प्रक्रिया कशी केली जाते तुमच्या शेतात? हां, मग आता जर मला जर सुरुवातीला मी जूनला जर मी सुरुवात केली, हं. तर ज्यांचे म्हणजे ह्याच्यामध्ये स्पर्धा आहे. तर हां. मला जर स्पर्धेत टिकायचं असेल, तर मी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15व्या आठवड्यात जर मी जर केलं, तर सगळ्यांच्या अगोदर, तर बाजारपेठेत यायच्या अगोदर म्हणजे जर वाशीला जर मला मार्केटला हे आणायचं शेंगा आणायची असेल, हं. तर जून, जुलै, ऑगस्टला म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हां. जर शेंगा निघाल्या, तर तुम्हाला 75 ते 80 रुपये किलो दरानं शेंग निघते. अच्छा. आणि जर 20 क्विंटल जर निघालं, तर त्याचे गुणिले जर तुम्ही केलं, तर खूप त्याच्यामध्ये हं, उत्पन्न हं, मिळतं. हं. मग मी घेतलेलं 1,16,000 20 क्विंटल मागे 1,16,000 मला मिळाले. ₹58 दर मिळाला मला कराड बाजारपेठेमध्ये. हां. ₹30,000 खर्च केले. हं. ₹30,000 आणि ₹81,000 च्या आसपास मला 3 महिन्यामध्ये नफा मिळाला. सर तुम्ही गेले बरीच वर्ष शेती करताय आणि शेतीमध्ये खूप चांगलं उत्पन्न मिळवताय. यासाठी तुम्हाला राज्य शासनातर्फे पुरस्कृत सुद्धा करण्यात आलं. मात्र या सगळ्या धावपळीमध्ये कुटुंबाचं सहकार्य खूप मोठं आहे आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्याचा तुम्हाला फायदा झाला? खरं तर मला शेतीनं जेवढं अपेक्षित नव्हतं तेवढं भरपूर दिलेलं आहे. हं. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये आता आम्ही सध्याच्या स्थितीमध्ये आमच्यात 4 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये माझी 2 मुलं आणि माझी पत्नी आणि हां. मी स्वतः. हं. यामध्ये मुलांना शिक्षण शेतीमधूनच मिळालं. मी स्वतःचं माझं कराडमध्ये स्वतःचं एक घर घेतलं. अच्छा. दोन्ही मुलं इंग्लिश मीडियमनं केले हं. आणि शेती असल्यामुळं मी एक मोठा मुलगा बी.टेक ॲग्री केला वाह! आणि त्याच्यानंतर दुसरा मुलगा आहे तो मेकॅनिकल आहे, तो आय-टीमध्ये आहे.
तो पण चांगल्या पद्धतीचा पगार घेतो. हम्म. आणि अशा पद्धतीनं आता गावी पण एक घर माझं बांधायचं चाललंय 1200 स्क्वेअर फूटचं. अच्छा. हां. आणि सगळं मान सन्मान शेतीनं सगळं दिलंय आणि शेती असली ना तर तुम्हाला सगळं तुम्ही करू शकता. हे हम्म. माझ्या कुटुंबाकडं मी बघितलेलं आहे आणि मी येणाऱ्या शेतकऱ्याला खरं सांगेन, की तुम्हाला जर अपेक्षित असेल, की आपल्याकडं शेती चांगल्या पद्धतीने केली तर आपलं मुलाबाळांचं चांगल्या पद्धतीनं पोषण होतं हा. आणि शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरावं आणि चांगल्या पद्धतीनं शेती करावी. म्हणजे एकूणच जसं तुम्ही म्हणालात, की जसं आत्ता सगळी परिस्थिती बदलली आहे, पण सुरुवातीला तो पाठिंबा आणि सहकार्य सगळ्यांचं एकत्र असणं फार गरजेचं आहे. आणि असे बरेच जे आहेत तरुण मंडळी म्हणा, त्यांना आता शेतीकडे यायचं असतं, पण थोडेसे ते घाबरतात. तर अशा या शेतकऱ्यांसाठी खास तुम्ही काय म्हणजे त्यांना मार्गदर्शन कराल? मी त्यांना सांगेन, की आता अलीकडच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान चांगल्या हो. पद्धतीचं निघालेलं आहे. आधुनिक यांत्रिकीकरण वापरा. त्यामधून आपल्याला म्हणजे मजूर आता अलीकडे असं झालं, की मजूर मिळेना म्हणून प्रत्येक शेतकरी थांबलेला आहे. तर हम्म. माझं असं म्हणणं आहे, की यांत्रिकीकरण वापरावं येणाऱ्या काळामध्ये आणि चांगल्या पद्धतीने शेती करावी. त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळेल आणि तुमच्या भरघोस तुमच्या उत्पन्नातून प्रगती होईल. हम्म. आणि कुणाकडे न बघता तुम्ही तुमच्या पहिल्या शेतीकडे बघा. तुमच्या शेतीला काय हवं आहे ते पहिल्यांदा स्टार्ट करा आणि हम्म. शेतीला पूरक व्यवसाय करा. त्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काय पशुधन करा. हा. तुमचं दुकान टाका. आता माझ्यासारखं मी एक शेतीला पूरक म्हणून मी माझ्या स्वतःचं शेती हे टाकलेलं आहे. दुकान अच्छा. कृषी सेवा केंद्र काढलेलं आहे. त्या हम्म. माध्यमातून शेतकऱ्याला हे करणार आहे. गट शेती तयार करा. गट शेतीतून सुद्धा तुम्हाला समृद्धीकडे जाता येईल आणि एकत्रित या. एवढंच यापेक्षा या निमित्तानं करतो. जाता शेतकऱ्यांसाठी म्हणजे 2 कवितेचे वाक्य बोलतो. हा, निश्चित. हां. 2 ओळी बोला. गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्यारी. गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्यारी. आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. हा माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्यार. हा हा. नमस्कार. क्या बात आहे. तर मंडळी अशा पद्धतीनं आपला देशच कृषीप्रधान आहे आणि शेतकरी हा आपला कणा आहे व्यवस्थेचा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे कुठलेही प्रसंग, कुठलेही काहीही प्रॉब्लेम्स आले, प्रश्न आले तरी त्याला उत्तरं आहेत. मात्र तुम्हाला जर अशा पद्धतीनं शेतीकडे वळायचं आहे तर तुम्ही निश्चित शेतीकडे वळा. आता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण झालेलं आहे आणि त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. सरांनी जशी प्रगती साधलेली आहे ती प्रगती निश्चित असते. मात्र जेव्हा आपण कष्ट घेतोय ते आपलं एक मूल आहे हे समजून जर तुम्ही कष्ट घेतलेत आणि सातत्य ठेवले तर निराश न होता जर काम केलं तर निश्चित आपली प्रगती त्यामध्ये आपण साधू शकतो. सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. आपलंही सह्याद्री वाहिनीचं आणि इथं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपलंही आभार. धन्यवाद. धन्यवाद.